अहिल्यानगर शहरातील बुरुडगाव रोड येथील स्वाती कॉलनी येथे माजी महापौर गणेश भोसले यांच्या पाठपुराव्यातून व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून रस्ता काँक्रीटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न झालाय। शहराची ओळख ही दोन वेशीच्या आतली होती। गेल्या 10-12 वर्षांपासून शहराचा विस्तार कसा वाढवता येईल याकडे नियोजन करीत लक्ष दिले। नागरिकांना विकासाच्या मूलभूत सुविधांपासूनची सर्व कामे मार्गी लावली। त्यामुळे नागरी वसाहती झपाट्याने वाढत शहराच्या चारही बाजूला नवीन उपनगरे तयार झाली। बुरुडगाव रोड परिसराची विकसित व सुरक्षित उपनगर म्हणून ओळख निर्माण झाली। त्यामुळे शहरातील नागरिक या भागामध्ये राहण्यासाठी पसंती देत आहेत। शहरातील काही स्वयंघोषित पुढारी राजकारणाकडे करिअर म्हणून पाहत असतात, मात्र आम्ही विकासात्मक कामातून सेवा म्हणून पाहत आहोत। शहराचे वैभव कसे वाढेल यासाठी आम्ही सर्व विषयांवर काम करत आहोत। आता महापालिकेच्या निवडणुका येतील, त्यावेळी नवीन लोक विकासाच्या गप्पा मारतील, मात्र निवडणुका संपल्या की गायब होतील। आम्ही मात्र निवडणुकीपुरते काम करत नसून 5ही वर्ष जनतेत राहून विकासाचे कामे मार्गी लावतो। माजी महापौर गणेश भोसले यांनी बुरुडगाव परिसराच्या विकास कामांसाठी पाठपुरावा केल्यामुळेच या परिसराला वैभव प्राप्त झाले असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। बुरुडगाव रोड स्वाती कॉलनी येथे माजी महापौर गणेश भोसले यांच्या पाठपुराव्यातून आणि आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून रस्ता काँक्रीटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न झालाय। यावेळी माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, बाळासाहेब वाघ, संजय भंडारे, पत्रकार शिल्पा रसाळ, निखिल रसाळ, माया धोका तर प्रभागातील नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार संग्राम जगताप यांनी शहर विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असल्यामुळे नागरिकांचे प्रश्न जलद गतीने मार्गी लागत आहे। त्यामुळे नागरिकही समाधान व्यक्त करत आहे। स्वाती कॉलनी नागरिकांनी माझ्याकडे रस्त्याचे काम मार्गी लागावे यासाठी पाठपुरावा केला। मी ते काम आमदार संग्राम जगताप यांना सांगितले व ते तातडीने मार्गी लागले। आज या कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न झालाय। विकास कामातून नागरिकांचे समाधान होत आहे, असे मत माजी महापौर गणेश भोसले यांनी व्यक्त केले। आमदार संग्राम जगताप बालपणी चाणक्य चौकात राहत होते, त्यावेळी ते आमच्या स्वाती कॉलनीमध्ये खेळण्यासाठी यायचे। आपल्या शहराचे तिसऱ्यांदा आमदार झाले याची आम्हाला कौतुक आहे। त्यांच्या हातून नगर शहराचा विकास कामातून कायापालट होत असल्याचे मत ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब वाघ यांनी व्यक्त केले। आपल्या अंतर्गत कॉलनीच्या रस्त्याचा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आपला नुकताच संपन्न झाला। त्याच्या या कार्यक्रमाकरता मंचावरती उपस्थित असतात आपल्या कॉलनीतील आपले सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ सदस्य माननीय वाघसाहेब, उपस्थित असणारे या आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेचे उपमहापौर सन्माननीय गणेश भोसले साहेब, मर्चंट बँकेचे संचालक, माजी चेअरमन आणि भावी चेअरमन सन्माननीय संजय मामा चोपडा, आपल्या भागाचे त्या नगर शहराचे लोकप्रिय नगरसेवक असणारे व्यक्तिमत्व सन्माननीय प्रकाशरावजी भागानगरे, उपस्थित सर्वच आपल्या कॉलनीतील सर्व आमच्या महिला भगिनी असतील, सर्व ज्येष्ठ नागरिक असतील, सर्व युवक मंडळी आणि ज्यांनी हा रस्त्याचं काम ज्यांनी हे चांगलं उत्कृष्ट चांगल्या दर्जाचं केलं असे देशमुख बंधू, उपस्थित सर्व पत्रकार बांधव। आताच वाघसाहेब बोलले, भंडारे साहेब देखील आपलं त्यांनी मनोगत व्यक्त केलं आहे आणि शिल्पाताई या ठिकाणी त्यांनी कार्यक्रमाची एक जबाबदारी स्वीकारलेली आहे। आपण पाहतो की वाघसाहेबांनी आपल्या या कॉलनीच्या या स्थापनेचा थोडक्यामध्ये एक इतिहास आपल्या सर्वांसमोर मांडलेला आहे। त्यावेळेला नगर शहराची व्याप्ती त्यांनी 1988चा उल्लेख केला, तर 1988 मध्ये या शहराची व्याप्ती अगदी 2 वेशीतलं आमचं शहर म्हणजे शहराची एक वेगळी ओळख होती। आणि मग हे शहराची व्याप्ती अगदी 2 वेशीतली असताना नगरची व्याप्ती या भागामध्ये फार काय वाढली नाही, पण ज्यावेळेला नवीन नगरचं एक नवीन उपनगर तयार झालं तर सगळ्यात पहिले त्यावेळेला चोपडा साहेब 90च्या दरम्यानच्या काळामध्ये गुलमर्ग रोडचे एक नवीन उपनगर तयार झालं। नंतर 95च्या दरम्यान आपण पाहिलं तर पाईपलाईन रोडची निर्मिती झाली आणि पाईपलाईन रोडपर्यंत तो विस्तार केला। आणि नंतरच्या काळामध्ये जर पाहिलं, ज्यावेळेला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली, त्यावेळेला आम्ही तपोवन रोडचं एक उपनगर तयार केलं आणि त्या भागाचा एक नवीन विस्तार आपल्याला झालेला पाहायला मिळाला। पण मागच्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये भोसले साहेबांनी बारकाईने लक्ष दिलं, भागानगर साहेब असाल, आम्ही सगळ्या मंडळीने असेल, सारथनगरच्या भागामध्ये चांगलं लक्ष दिलं, कारण शहराच्या जवळ असणारा भाग
कारण की शहराची ओळखच ही मध्यवर्ती 2 विषय त्यातलं शहर होतं. आणि म्हणून या भागाला देखील कशा प्रकारे आपल्याला इथं शहरीकरण वाढवता येईल, नागरी वस्ती कशी वाढवता येईल याच्यावरती आम्ही प्रामुख्याने लक्ष देण्याकरता सुरुवात केली. आणि त्याच्यातनं आज आपण पाहतो की आता जो उड्डाण पुलाच्या इकडच्या बाजूवर पाहिली तर इकडच्या बाजूचं शहर म्हणजे अगदी सारथनगर पासून बुडगाव रोड पासून तर बुडगाव रोड पर्यंत भिहार्डी पर्यंत आपण जर पाहिलं तर या भागामध्ये तुम्हाला सांगतो जवळपास 70 ते 80 हजाराची लोकवस्ती या भागामध्ये आता निर्माण झाली आहे. आणि त्याचं कारणच आहे की लोकवस्ती कुठं जात असतील, लोक कुठं राहायला जात असतात की जिथं सुविधा मिळत असतील तिथं लोक रहवासा करता जात असतात, राहायला जायला असतात. जिथं काही सुविधा मिळत नाही लोक हळूहळू तिकडून दुसरीकडे स्थलांतरित होत असतात. पण आपल्या शहराच्या आपण चारही दिशा जर फिरलो म्हणजे अगदी आपण तिकडं तत्परोडपर्यंत गेलो लोकवस्ती वाढलेली पाहायला मिळेल. आपण जर नागापूर बोलेगावच्या परिसरामध्ये गेलो तिथेही स्वतंत्र उपनगर तयार झाले, तिथेही लोकवस्ती वाढलेली आहे. म्हणजे कुठल्याही भागात जा तुम्हाला सांगतो लोकवस्ती वाढत गेली. आणि तसं भोसले साहेब देखील या ठिकाणी बुडगाव परिसरामध्ये आम्ही सगळ्या मंडळींनी बारकाईने लक्ष दिलं. आज आपण जर पाहिलं तर मागच्या 10-12 वर्षांमध्ये या भागाला देखील एक चांगल्या प्रकारे वैभव कसं निर्माण करता येईल याच्याकरता आम्ही बारीक लक्ष दिलं. आणि आज आपण जर पाहिलं तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आपण जर इकडे या बाजूला जर निघालो तर एक चांगला रस्ता आपण निर्माण केला. इथं चौकामध्ये आल्यानंतर अहिंसा चौक निर्माण झाला. तिथं एक चांगल्या प्रकारे गाय वासरूचं एक वेगळं आपण एक उभा केलं. तिथं पाहिल्यानंतर तिथून आपण पुढे आलो की चाणक्य चौकामध्ये आलो तर तिथं सीए लोकांच्या मदतीने सीए असोसिएशनच्या माध्यमातून तिथं एक चांगल्या प्रकारे त्यांचं एक स्ट्रक्चर उभा केलं. आणि या भागाला एक चांगल्या प्रकारे एक वेगळं वैभव या मागच्या काही काळामध्ये आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तर म्हणून आज याला देखील एक चांगला दर्जा पाहायला मिळतो. इथं आपण जरी रात्री जरी फिरलो आम्ही पाहतो जाता येता भुसाहेब असेल, मी असेल, भागनगर साहेब असेल, चोपडा साहेब असेल, आम्ही बऱ्याच वेळेस गाडीच्या कुठून तरी कार्यक्रमातून इकडून तिकडे बसतो. रात्री उशिरा जरी आम्ही आलो 12-12 वाजता जरी आलो तर आमच्या माता भगिनी सुद्धा तुम्हाला सांगतो रात्री जेवण झाल्यानंतर पायी फिरत असतात, एक सुरक्षित फिरत असतात. त्याचं कारणच आहे की या परिसराला चांगल्या प्रकारे चांगली लोक या परिसरामध्ये राहायला लागली. त्यामुळं या सगळ्या परिसरामध्ये लोकांचं राहायला जास्त प्रेफरन्स आहे की आम्हाला या बुडगाव रोडच्या भागामध्ये जायचं. भोसले साहेबांना अनेक लोक फोन करत असतात की आम्हाला कुठं तिथं काही जागा असेल तुम्ही पहा. चोपडा साहेबांना करत असतात, भागनगर साहेबांना करत असतात. त्याचं कारणच आहे की तिथं एक सुविधा तर नागरी सुविधा तर आहेतच पण लोकांना एक खात्री आहे, विश्वास आहे की कुठल्याही काही अडचण आली तर आम्ही या लोकांना जाऊ शकतो, कुठलाही काही प्रश्न असेल तर आम्ही या लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि म्हणून हे सगळं काम या सगळ्या मंडळीच्या आम्ही सगळे सातत्याने लोकांच्या सेवेकरता, लोकांच्या कुठल्या अडचणी करता आम्ही सातत्याने जात असतो. तसं पाहायला गेलं तर हे तिघही या भागाचे नगरसेवक नाही, हे तिघही नाही. इथं जे लोक आहेत ते तुम्हाला तुमच्याकडे मतं मागायला आले त्याच्यानंतर परत तुमच्याकडे आलेच नाही. ती वस्तुस्थिती आपण फसलेलो आहे. म्हणजे ही वस्तुस्थिती काय ना करून चालणार नाही. तुम्हाला वाटतं हेच लोक नगरसेवक आहे, या महिलांना माहित नसेल म्हणून तुम्हाला सांगतो हे तुमचे नगरसेवक नाही. तुमचे नगरसेवक दुसरे आहेत, म्हणजे ते वेगळंच काम करतात. याच्या विरुद्ध अर्ज दे, त्याच्याकडून काहीतरी मागून घे, त्याच्या विरुद्ध अर्ज दे, त्याच्याकडून काहीतरी मागून घे, असं ते हे त्याच्यातले नाही. हे 24 तास तुम्हाला सांगतो नागरिकांकरता मोबाईल अवेलेबल, फोन अवेलेबल. भागनगर साहेब तुम्ही सांगा महात्मा फुले चौकातच झोपायला तरी बघा तिथे झोपायला तिथे चोपडा साहेब बिन भोसले तरी घरी जातो. हे तुम्हाला सांगतो रात्री 2 वाजले तरी तिथेच आहेत, सकाळी आपण 8 जरी घराच्या बाहेर तरी तिथेच आहेत. सध्या आता आम्ही महात्मा फुले चौकात राहतो. आता माझी सगळ्यात वरती राहिला मी वरती रूम मध्ये. मी सकाळ रात्री पाहतो त्यांना किती दिवस असतात बाहेर. सकाळी 8ला जरी तुम्हाला सांगतो आम्ही घरातून बाहेर तर तिथे दिसतात की आम्ही सगळे लोक उपलब्ध असणारे लोक आहेत, लोकांच्या प्रश्न करतायत, लोकांच्या अडीअडचणी करतायत. आणि दिवसभर आपण जर फिरतीवर असलो, लोकांमध्ये असलो तर आपल्या सातत्याने दिसत असतो, परिस्थिती लक्षात येत असते. आणि ज्यावेळेला शासन दरबारी आपण प्रयत्न करतो कुठेतरी निधी आला पाहिजे, मग निधी ज्यावेळेस येतो तर त्यावेळेला आपल्याला विचार करावा लागत नाही निधी कुठे टाकायचा. आपल्याला लक्षात येतं की किती निधी मिळणार आहे, कुठं कुठं काय काय करायचं, कशा प्रकारे करायचं. आणि हे काम जे सुचवलंय ते चोपडा साहेब, हे काम जे सुचवलेलं आहे हे काम करणं आवश्यक आहे. हे भोसले साहेबांनी सुचवलं की आपल्याला याच्यावरती आमदार निधी टाकायचं, हे काम आपल्याला स्वाती कॉलनीचं पूर्ण करायचं. जरी आपला वॉर्ड नाही तरी आपल्याला पूर्ण करायचं. म्हणून कारण की आमची सगळ्यांची चर्चा होत असतील, आम्ही सांगत असतो हायवेच्या इकडचा भाग बारीक लक्ष द्या, तुम्ही लक्ष द्या. कारण सगळेजण वेगवेगळ्या भागामध्ये लक्ष देत असतात. त्यांनाही आम्ही मागं सांगितलं आपला वॉर्ड जरी नसला आता पलीकडे इकडे आपली कॉलनी आहे नंदनवन कॉलनी, तिला सुद्धा तुम्हाला सांगतो या मंडळीने आता रस्ते मंजूर करून द्यायचे.
आता सोशल मीडियावर काही टाकतात ते लोक की आम्ही टाकलं, आम्ही निधी केला, पण तुम्हाला सांगतो ते दिसलेच नाही. म्हणजे ते इकडच्या त्यांनी म्हणजे तिथलचेच नाही केलं, तिकडे कधी करणार नाही. तिकडच नाही कुठे केलेलं त्यांनी. त्यांचे या लोकांचे ना, मी तुम्हाला 2000 फोटो भेटतील नारळ पडते कामांचे, पण त्याचे 20 बी भेटणार नाही. आपल्याकडे 3 झिरो जास्त आहे, त्याच्याकडे एक सिंगल झिरो आहे. आपल्याकडे 3 झिरो जास्त आहे. किती बी 2000 मध्ये त्याला किती लागतात झिरो? 3 झिरो. त्यांच्याकडे सिंगल झिरो आहे. म्हणजे हे काम करण्याचं एक कुठेतरी इच्छाशक्ती लागते सातत्याने. कारण की हा जो शहरामध्ये आपण पाहतो की यांच्या वॉर्डामध्ये सुद्धा सांगतो की हे जो निधी आलेला आहे हा संपूर्ण महाराष्ट्र सरकारकडून आला आहे. त्याच्याकरता देखील तुम्हाला सांगतो आम्ही लोक मागच्या 1.5-2 वर्षामध्ये किमान जिल्ह्यामध्ये, म्हणजे अकोला एक पर्यटन स्थळ आहे. अकोल्यामध्ये जर तुम्ही गेले भंडारदराच्या परिसरात मुंबईसारख्या जिल्ह्यांमधून, मुंबईसारख्या भागातून पर्यटक येतात. तर ते पाहण्याकरता पर्यटक येतात, पण तिथं आपल्या जिल्ह्यामध्ये कुठेही म्युझिकल फाउंटन नाही. पण तो आपल्या बुळगाव रोडच्या उपनगरामध्ये साईनगरच्या उद्यानामध्ये आज जवळपास 4 कोटी रुपयाचं म्युझिकल फाउंटन त्या ठिकाणी उभा राहिलं आणि दर शनिवार रविवार ते म्युझिकल फाउंटन चालू असतं. आता दुसरं शिल्पदाय होणार आहे गंगा उद्यानमध्ये. त्याचं आता याचं काम चालू आहे, स्टेडियमचं, त्याच्या पायऱ्या बनवायचं, सिटिंग कॅपॅसिटी ते चालू आहे. म्हणजे हे सगळं नियोजन हे मागच्या काळामध्ये आपण केलं आणि हे सगळं काम सातत्याने वेगवेगळ्या संकल्पना मांडण्याचं काम असेल, त्याच्यावरती काम करण्याचं काम असेल, भोसले साहेबांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्ही केलं आहे. आणि म्हणून आज आपल्याकडं हे सगळं काम, तुम्ही आता बरेच लोक गेले असतील, लहान मुलांना लोक घेऊन तिथं प्रत्येक शनिवारी रविवारी तिथं मोठी संख्या लोकांची तिथं पाहण्याकरता असतील. मागच्या 26 जानेवारीलाच त्याचं उद्घाटन झाले, म्हणजे त्याला 1 वर्ष आता पूर्ण होईल. आणि मोठ्या संख्येमध्ये तिथं प्रत्येक शनिवारी आपल्याला शनिवारी रविवार लोकांची गर्दी पाहायला मिळते. आणि ते शनिवार रविवार चालू असतं, कारण की बाजूबाजूला लोक बसतील, लोकांनाही तिथं त्या म्युझिकचा, त्या आवाजाचा, गर्दीचा त्रास झाला नाही पाहिजे. आणि त्याचं एक वेगळं महत्व हे टिकून राहिलं पाहिजे. म्हणून या भागामध्ये हे सगळं काम सुरू आहे. म्हणजे आज फक्त रस्तेच नाही तर सगळ्या विषयांमध्ये आपल्या शहराचं वैभव कसं वाढेल ते चौकशी माध्यमातून वाढवलं. लोकांना मनोरंजनाकरता असं, लहान मुलांना खेळण्याकरता साईनगरचं मोठं उद्यान ते निर्माण झालं, तिथं म्युझिकल फाउंटन निर्माण केलं. अशा प्रत्येक विषयावरती आम्ही सातत्याने काम करत असतो. म्हणून आज या शहरामध्ये आपण पाहतो की मागच्या 10-12 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक लोक बोलतात की आता शहर बदललेलं आहे, शहरामध्ये विकासात्मक काम होतं. आणि म्हणून या आज उड्डाणपूल जवळपास 17-18 वर्ष आपण याच्यावरती उड्डाणपुलाचे स्वप्न पाहत होतो, संपूर्ण नगर शहर पाहत होतं कधी उड्डाणपूल होईल. काही राजकीय लोकांनी म्हणजे त्या ज्या वेळेला तो रस्ता पूर्ण झाला बागनगर साहेब, म्हणजे त्या टेंडरवाल्याचं काम होतं की DSP चौकापासून शिरूरपर्यंत, आणि त्याच्यामध्ये जो टोल सुरू झाला सोप्यामध्ये, तर त्या टोलच्या टर्म्स कंडिशन अशा होत्या की तो टोल जोपर्यंत उड्डाणपूल पूर्ण होणार नाही तो टोल चालू करायचा नाही. पण आता त्यावेळेला काही आर्थिक तडजोडी काही राजकीय मंडळींनी केल्या, ते टोल सुरू करून दिला आणि उड्डाणपूल रखून गेला. त्यावेळेला फक्त 12 कोटी रुपयाचा उड्डाणपूल होता, पण आता त्याची किंमत झाली जवळपास 250 कोटी रुपयाचा उड्डाणपूल दिला. म्हणजे किती तफावत झाली. या 17-18 वर्षामध्ये एवढी रेट वाढून गेली. पण फक्त काही राजकीय लोक स्वतःच्या फायद्याकरता ते उड्डाणपूल तुम्हाला सांगतो झाला नाही. हरकत नाही, त्या लोकांच्या हाताने व्हायचं नसेल म्हणून झालं नसेल, तुमच्यासारख्या लोकांनी आम्हाला संधी दिली, आमच्या हातून घडायचं असेल ते चांगलं झालं, मोठा उड्डाणपूल झाला. आता पुढच्या काळामध्ये आता DSP चौक असेल, MIDC जाणारा सन फार्मा चौक असेल, पुढे सह्याद्री चौक असेल, हे 3ही उड्डाणपूल आता पुढच्या काळामध्ये करायचे. त्याच्याकरता देखील आमचा आता प्रयत्न सुरू आहे की जेणेकरून या शहरामध्ये चांगल्या प्रकारे सगळं काम झालं पाहिजे. आणि आम्ही प्रत्येक काम करत असताना तात्पुरता विचार करत नाही किंवा निवडणुकीपुरता विचार करत नाही. कारण तुमचं काम जे सुरू झालं ते निवडणूक झाल्यावर सुरू झालं. आमचं नियोजन असं असतं की आपल्याला कामच असं करायचं की पुढच्या कमीत कमी 10-15 वर्ष ते चाललं पाहिजे. आलेले आहेत. खरं तर त्यांना पाहिल्यानंतर किंवा त्यांनी कॉलनीतल्या रहिवाशांना पाहिल्यानंतर असं लक्षात येतंय की जे त्यांचे जे बालपण आहे ते याच एरियामध्ये गेलेलं आहे. त्यामुळे त्यांना पाहिल्यानंतर किंवा त्यांच्यापैकी त्यांनी इतर लोकांना पाहिल्यानंतर त्यांच्या असं लक्षात येतंय की आपलं जे बालपण इथं गेलेलं आहे, क्रिकेट खेळणं असेल, काही आपल्या रहिवाशांबरोबरचं एकत्रीकरण असेल, गप्पा गोष्टी असेल, हे जे बालपणाचे संस्कार किंवा बालपण जे आहे ते इथे या कॉलनीमध्ये समोर इथे गेलेलं आहे. आणि त्यामुळे आम्हाला आपल्याला आमदार म्हणून बघत असताना आणि तिसरी टर्म आहे त्यांची,
त्यामुळे तिसऱ्यांदा आम्हाला आमदार म्हणून आपल्याला बघत असताना विशेष आनंद होत आहे. आपण आपुलकीच्या, जिव्हाळीच्या, प्रेमाच्या नात्यानं कॉलनीतला हा जो रस्ता आहे याचं कॉन्क्रिटीकरण पूर्ण केलं. आपल्या आमदार निधीतून हे सर्व काम आपण पूर्ण केलं आणि म्हणून आपल्या रीतीनुसार आपण या कामाचं लोकार्पण सोहळा आज आपण करत आहोत. या निमित्त आमचे आधारस्तंभ जे आमच्या कायम पाठीशी उभे राहतात असे माननीय गणेशजी भोसले सर इथे उपस्थित आहेत. माननीय संजयजी चोपडा की ज्यांना आम्ही हक्काचा माणूस म्हणतो, असा आपला हक्काचा माणूस इथे उपस्थित आहे. भागानगरेजी इथे उपस्थित आहेत. कॉलनीच्या वतीनं आपल्यातले ज्येष्ठ नागरिक ज्यांनी कॉलनी खूप आधीपासून इथले रहिवासी आहेत असे माननीय बाळासाहेबजी वाघ इथे उपस्थित आहेत आणि आपण सर्व रहिवासी इथे उपस्थित आहात. मी पुनश्च एकवार आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आणि मगाशी आपण इकडे येत असताना कॉलनीत एंट्री करत असताना आपण फटाक्याने आमदारांचं स्वागत केलं. तिथले फीत कापून त्यांनी अनौपचारिक या रस्त्याचं उद्घाटन केलेलं आहे. हेही मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते. आपल्या एक कृतज्ञता म्हणून म्हणतो की तुम्ही आमचं एवढं सगळं छान काम केलं. कारण रस्ता म्हटल्यानंतर रस्ता बांधतो, रस्ता सांधतो, रस्ता जोडतो, रस्ता दळणवळणाची कॉलनीची सुरुवात कशी झाली ते सांगतो. कारण या ठिकाणी आता जेवढे उपस्थित आहेत त्यांना या कॉलनीची अजिबात माहिती नाही. तर या कॉलनीमध्ये इम्पेरियल हॉटेल बसून तर इथपर्यंत कोणीही राहत नव्हतं. या ठिकाणी फक्त 2च बंगले होते. एक प्राथमिकता, एक त्यांचा मोगरा बंगला आणि दुसरा नंतर आम्ही राहायला आलो. 1979-80 साली आमचा रायगड बंगला बांधून झाला आणि आम्ही राहायला आलो. यानंतर या कॉलनीमध्ये हळूहळू सगळे करून 19 बंगले झाले. आता आज मितीला जवळजवळ 16 लोक स्वतः मालक राहतात, 18 लोक आणि एकच फक्त बंगला भाड्याने राहतात. या ठिकाणी या स्वाती कॉलनी नाव देण्याचं काय कारण, तर पूर्वी इथं आमच्या याच्यामध्ये जे डेट्स होते त्यांच्यामध्ये सगळ्यांची एक भिसी होती, सगळ्या पुरुषांची. त्याचप्रमाणे लेडीजची सुद्धा बरीच वर्ष टिकलेली भिसी होती. पुरुषांची दर महिन्याला भिसी असताना या ठिकाणी त्या सुमारास आपले नाथाजी घोडे साहेब दुर्दैवानं त्यांची मुलगी शाळेला चालली असताना स्वस्तिक चौकामध्ये तिचा ऍक्सिडेंट झाला आणि तिचं नाव होतं स्वाती. आणि तो ऍक्सिडेंटचा दिवस 8/8/88 आकडे सुद्धा पहा कसे आहे, 8/8/28. आता अशा पद्धतीनं या कॉलनीला स्वाती हे नाव मिळालेले. त्यानंतर या ठिकाणी आम्ही सर्वजण बेड्स भिशीच्या स्वरूपात दर महिन्याला जेवणाच्या निमित्त एकत्र जमायचे, सगळी चर्चा व्हायची, लेडीजची त्याप्रमाणे चर्चा व्हायची आणि संपूर्ण कॉलनी अगदी. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.